जिलेबी नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटलं नाही का? पण घरी बनवलेली जिलेबी अनेकदा बाजारातल्या जिलेबीसारखी कुरकुरीत होत नाही. तर आज आपण रेस्टॉरंटसारखी कुरकुरीत, सोनेरी आणि रसरसीत जिलेबी घरी कशी बनवायची याचं सगळं रहस्य उलगडणार आहोत. चला सुरुवात करूया. हा प्रश्न अनेकांना पडतो नाही का? आपण खूप उत्साहाने जिलेबी बनवायला घेतो, पण ती मऊ पडते आणि सगळा उत्साहच निघून जातो. पण आता काळजी करायचं काही कारण नाही, कारण आज आपण अशी पद्धत पाहणार आहोत ज्यामुळे जिलेबी नेहमी कुरकुरीतच होईल. आज आपण जी पारंपरिक पद्धत पाहणार आहोत ना, ती फॉलो केली की प्रत्येक वेळी परफेक्ट जिलेबी बनेल. यातली प्रत्येक पायरी खूप महत्वाची आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्वाच्या भागापासून. कोणत्याही उत्तम जिलेबीचा पाया असतो ते म्हणजे तिचं पीठ. जर पीठ योग्य बनलं तर समजून जा, अर्धी लढाई आपण जिंकलोच. साहित्य बघून घाबरून जायची काहीच गरज नाहीये. अगदी आपल्या घरात सहज मिळणाऱ्या गोष्टी आहेत. मैदा, कॉर्नफ्लोअर, दही आणि पाक बनवण्यासाठी साखर. बस इतकंच लागते. पीठ बनवण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे. एका मोठ्या भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर आणि बेकिंग सोडा घ्या. सगळं कोरडं साहित्य आधी एकत्र करून घ्या. मग त्यात दही आणि थोडं थोडं पाणी घालत एक घट्टसर मिश्रण बनवा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, यात गुठळ्या अजिबात नकोत. एकदम स्मूथ बॅटर हवंय आपल्याला. हे बघा, पिठाची कन्सिस्टन्सी खूप म्हणजे खूपच महत्वाची आहे. एकदम मऊसूत आणि योग्य प्रमाणात घट्ट, कारण यावरच जलेबीचा आकार आणि तो कुरकुरीतपणा अवलंबून असतो. आणि आता येतो या रेसिपीचा पहिला आणि सगळ्यात मोठा सिक्रेट, तो म्हणजे आंबवण्याची वेळ. हे पीठ आपल्याला कमीत कमी 8 ते 10 तास आंबवण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. अजिबात घाई करायची नाहीये इथे. पण आंबवणं इतकं महत्वाचं का आहे असा प्रश्न पडला असेल ना? तर बघा, या प्रक्रियेमध्ये पिठात नैसर्गिकरित्या हवा भरली जाते. छोटे छोटे बुडबुडे तयार होतात. यामुळे पीठ हलकं होतं, त्याला मस्त जाळी पडते आणि एक खास आंबटगोड चव येते. आणि हाच हलकेपणा आपल्या जिलेबीला कुरकुरीत बनवतो. हेच ते सिक्रेट आहे. बरं, तर पिठाचं काम तर झालं. आता वळूया जिलेबीच्या आत्म्याकडे, म्हणजे तिच्या गोड पाकाकडे. पाक जर परफेक्ट बनला तरच जिलेबी खाण्यात खरी मजा आहे, नाही का? पाक बनवणं तर त्याहून सोपं आहे. एका भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून गॅसवर ठेवा. साखर विरघळली की त्यात केशर आणि वेलची पूड टाका. आहाहा, काय सुंदर सुगंध येतो आणि रंगही अप्रतिम. आणि आता येतो आपला दुसरा सिक्रेट, पाकाची कन्सिस्टन्सी. आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे. म्हणजे काय, तर पाकाचा एक थेंब बोटांमध्ये घेतला तर एक तार तयार झाली पाहिजे. तो खूप पातळ किंवा खूप घट्ट नको, एकदम परफेक्ट. आता ही एक छोटीशी पण खूप कामाची टीप आहे. शेवटी लिंबाचा रस का घालायचा? तर यामुळे पाक थंड झाल्यावर साखरेसारखा घट्ट होत नाही, तो छान पातळच राहतो. आहे की नाही हुशार युक्ती? ओके, तर आपलं पीठ तयार आहे, पाक तयार आहे आणि आता खरी मजा सुरू होणार आहे. चला तर मग बघूया या पिठापासून कुरकुरीत जिलेबी कशी जन्माला येते. आपलं जे आंबलेलं पीठ आहे ना, त्याला हलक्या हाताने एकदा ढवळून घ्या. मग ते एका सॉसच्या बाटलीत किंवा पायपिंग बॅगमध्ये भरा. म्हणजे काय, जिलेबीला आकार देणं सोपं जातं. आता कढईत तेल किंवा तूप गरम करा आणि गोल गोल आकारात जिलेब्या सोडा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम मध्यमच हवी. खूप जास्त असेल तर जिलेबी जळेल आणि कमी असेल तर ती तेलकट होईल. मध्यम आचेवरच ती मस्त फुलते आणि कुरकुरीत होते. आणि आता येतो तो खरा मॅजिकल मोमेंट. तळलेली गरमागरम जिलेबी उचलून थेट कोमट पाकात टाकायची. हो, जिलेबी गरम आणि पाक कोमट, हे कॉम्बिनेशन खूप महत्वाचं आहे. पण किती वेळ ठेवायची पाकात? फक्त आणि फक्त 1 ते 2 मिनिटं. हो, बरोबर ऐकलत. वेळ इथे खूप महत्वाची आहे, त्यामुळे घड्याळाकडे लक्ष ठेवा. कारण खूप साधा आहे. जर जिलेबी जास्त वेळ पाकात राहिली ना, तर ती खूप पाक शोषून घेईल आणि तिचा तो कुरकुरीतपणा गेलाच म्हणून समजा. ती एकदम मऊ पडेल. म्हणून वेळ पाळणं खूप गरजेचं आहे. चला, तर मग एकदा पटकन बघूया की या सगळ्या प्रक्रियेतले सगळ्यात महत्वाचे मुद्दे कोणते आहेत, म्हणजे ते कायम लक्षात राहतील. आता आठवतंय, सुरुवातीला आपण विचारलं होतं की घरी जिलेबी मऊ का होते, तर हेच ते 3 सुवर्ण नियम आहेत. यातल्या कुठल्या तरी एका गोष्टीत गडबड होते,
पीठ कमी आंबवलं जातं किंवा पाक चुकला नाहीतर तळताना फ्लेम चुकली, हे 3 नियम पाळलेत की जिलेबी कधीच चुकणार नाही, ही गॅरंटी. तर मग ह्या सगळ्या टिप्स आणि युक्त्या वापरून घरीच बाजारासारखी कुरकुरीत रसरशीत जिलेबी बनवणं आता अजिबात अवघड नाहीये. मग आता वाट कसली बघताय? ही रेसिपी नक्की करून पहा आणि घरच्या सगळ्यांना खुश करा.